हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आजचा जो ब्लॉग आहे तो डेली रुटीन ब्लॉग आहे. म्हणजे मी आणि माझा बेबी दिवसभर काय करतो मोस्टली मी त्याचंच दाखवणार, कारण की तो खूप दिवसभर मस्ती करतो आणि माझी खूप इच्छा होती की मी कधी त्याचा ब्लॉग शूट करते. ॲक्च्युली मी 2-3 ब्लॉग ऑलरेडी शूट केलेले, बट काही रिझनमुळे यूट्यूब जे आहे माझे व्हिडिओज डिलीट करतो आहे. सो आय एम नॉट शुअर की ते रिझन एक्झॅक्टली काय आहे. बट जर कोणाला माहिती असेल की का यूट्यूब व्हिडिओज डिलीट करतात तर प्लीज मला कॉमेंट नक्की करा. आता झोपून उठलो आहे आणि आज लवकर उठलो. म्हणजे मी 8 वाजता उठली आणि हा माझा बाबू आत्ता उठला. म्हणजे हा पण 8 वाजता उठलेला, पण ह्याला मी परत झोपवलं आणि आता 9:15 झालेत. 9:15 झालेत आणि आता उठलाय. आम्ही 10 o'clockच्या नंतरच उठतो दोघं पण. आम्ही दोघं पण लवकर नाही उठतो, दोघं पण आळशी. तर मी आळशी. आम्ही किती पण लवकर झोपलो तरी आम्ही 10 वाजताच उठणार, असं आमच्या लोकांचं दोघांचं पण आहे. आणि तुम्हाला बघून वाटत असेल हा पोरगा किती मासूम आहे, किती मासूम. बघा किती एकदम शांतपणे बसलाय. आता तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये कळणार हा बाबू किती शांत आहे ना. बाबू तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये कळणार ह्याची मस्ती, ह्याची धतिंग, कशा मस्ती करतो हा पोरगा. आता उठला आहे ना, थोडं आता फ्रेश होऊ. मी त्यासाठी ब्रेकफास्ट बनवेल आणि माझी बहीण माझ्यासाठी ब्रेकफास्ट बनवेल. ब्रेकफास्ट नाही म्हणजे ती चहा बनवून देईल मला. मी आजीसाठी जाऊन काहीतरी चिला वगैरे बनवते. मला बेडरूमचा आवाज आलेला, त्याचं रिॲक्शन बघा याची माऊ आल्यावर. गुड मॉर्निंग. माझ्यापेक्षा लवकर उठलो आज. 8 वाजता मी इथे बाबूसाठी चिला बनवायला आली. आय मीन्स चिला नाही, आज मी त्यासाठी रवा डोसा बनवते आहे. सो यू कॅन सी ह्यात फक्त मी रवा टाकलाय आणि टोमॅटो टाकलाय. तर चिला बनवायला आली आणि तो भाई साहेब झोपून गेला. थांबलो मला दाखवते. आता कधी उठणार, कधी नाश्ता करणार, कधी जेवणार, ह्या पोराचं काहीच टाइम टेबल नाही. क्या अत्याचार है क्या पता. मैं उसको किस करने जा रही हूँ, लड़की मेरे को बार बार भगा रही है. अरे पर वो मेरा बच्चा है. मेरा बच्चा तो क्या हुआ? अरे तो क्या होता है, पप्पी तो देने दे मेरे को. बाबू नो बेबी, बेबीचं फक्त माऊचं ऐकणार. बेबी हा कशाला माऊचं ऐकणार. चल माऊचं ऐकणार. चल हवा येऊ दे. शंक बेटू कम बेटा कम. Want to come to mama? नो. बघा माऊ तुला घेणार नाही, लक्षात ठेव. कम बेटा कम. कम. बैलेंस कर रहा है, बैलेंस कर रहा है. तुमचे गोगो हुशार आहे. अबू तुला प्लेट मध्ये मी दिलेला डोसा, हे काय आहे, हे काय हरकत आहे. हा व्हेरी गुड. आणि माझी बहीण दोघी पण इथे बसतोय. तो इथे खेळत होता. खेळता खेळता तो पोरका गेला आतमध्ये. मी तुम्हाला दाखवते. हे बघ कुठे बेडरूम मध्ये जातो एकटाच. बाय गो 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 बाय बाय गो. चला बाय. ह्याला फिरू द्या आणि आम्ही आराम करतो. आराम नाही, काम करायचं. चल तुला करायचं का, मला तर आराम करायचंय. स्वाती चलो फटाफट काम करो, झाड़ू मारो, लादी पोछो. ओ माय गॉड सैड. का तू परत काय येतस परत आला. जा 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 आत में जा, एकटा आत में जा. जा आणि बेडरूम लॉक कर जा. लॉक कर.
त्याचा. ऍक्च्युली त्याने काय खाल्लं नाही म्हणून मी आता पटकन विचार करते त्यासाठी खिचडी बनवून टाकू. आणि मी त्यासाठी ऑलरेडी खिचडीचं म्हणजे हे करून ठेवलंय, पावडर करून ठेवलंय सगळं रोस्ट करून. बट मी थोडंच आणलेलं कारण की माझा इथे राहायचा प्लॅन नव्हता, पण अचानक डिसाईड झालं की आता मला राहायला लागणार आहे इथे. तर माझी खिचडी जी आहे ती संपली आहे. मी एक काय बोलतात त्याला मिक्स सगळे डाळ काजू बदाम असं होममेड सॅरेलॅक बनवलेलं ते पण संपलं आहे माझं. तर मला आज बनवायचं आहे ते पण. तर मी आता त्याची खिचडी बनवते. तुम्ही विचार करत असणार की कुठला तरी मी त्याला अजून आंघोळ नाही घातली. येस, मी त्याला लवकर आंघोळ नाही घालत. मी त्याला आफ्टर ब्रेकफास्ट आणि आफ्टर लंच त्याला आंघोळ घालते कारण की तो खूप घाण करतो स्वतःला. म्हणजे त्याला खेळायला आवडतं जेवताना, तर म्हणून त्याला खेळू पण देते, त्याला एन्जॉय करू देते त्याच्या हिशोबाने. तर त्यानंतर मी त्याला आंघोळीला नेते. मी जेवण बनवलं आणि हा परत झोपून गेला डोक्याला. परत झोपलं, परत 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 झोपला. ये शक्ल देख के प्यार नहीं होगा तो क्या होगा, बरोबर. आणि कॅलिपची माऊ जी आहे ती आता आंघोळ करून आली आहे. आता कॅलिप जेवणार आणि तो पण जाणार आंघोळीला आणि मग मम्मा पण करणार आंघोळ. काय आलं बेटा, उचलू कशाला उचलायचं, सारखं सारखं नाही उचलायचं बेटा, नाही उचलायचं सारखं सारखं. खाली की पण खेळायचं थोडस, हा खाली पण खेळायचं. ओके चलो, विल हॅव फूड, विल हॅव फूड. चलो. आता माझ्या पोराने एवढा कार्टूनगिरी केली. मला वाटलं त्यांनी म्हणजे सुसू केली फक्त, मला असं वाटलं. पण मी त्याची पॅन्ट काढली. पॅन्ट काढतो मला वास आला. म्हणजे नाही यांनी पॉटी पण केली वाटतं. तर बघितलं तर मला काय इथे पॅन्ट इथे फेकलेली मी, तर मला काही दिसलं नाही. नंतर पॅन्टला बघितलं म्हणजे एवढं डाग लागले. म्हणजे पॉटी कुठे आहे, पॉटी दिसत नाही. मी इकडे तिकडे इकडे तिकडे शोधते आहे. हे बनाना आहे, मला वाटलं हे पॉटी आहे. ओ बाबू बाबू सॉरी सॉरी सॉरी. हा तर मला वाटलं की तिथे तर नाही, तर तिथे बघतो ना. स्वातीला बोलली स्वाती बाबूची पॉटी हरवली, शोध आता. स्वाती शोधायला उठली आणि स्वातीने बघितलं पॉटी तर माझ्यावरच. म्हणजे स्वाती चिडवत होती की तुझ्या घरात कुठेतरी पॉटी हरवली, आता तू शोध. हा बाबू बोल बोल, तू बोल, तुला काय बोलायचं बोल. बोल शोना बोल, काय बोलायचं, काय बोलायचं शोना. हा व्हॉट. अरे स्वाति मैंने देखा भी, मैंने सोचा कि क्या पता किधर गया, इसलिए मैं उधर ढूंढ रही थी तो उधर मिला नहीं. असं का केलं तू. तर आज संडे आहे आणि संडे स्पेशल चिकन आम्ही बनवलं आहे माझ्यासाठी आणि स्वातीसाठी. तू कब खाएगी. ओ माय गॉड, ये लड़का इधर आ गया. ओए बाबू, मी येत होती बाहेर, फक्त जेवण घ्यायला गेलेली. हा ये कम, आई गिव यू राईस, कम जा जेवण घे. ओके कसं झालं स्वाती. तुला कसं वाटतंय भात खायला. हा हाव इज द राईस. राईस कसं आहे. सारखं आतमध्ये भाऊच्या मागे जातो बाबा आणि पप्पाच्या लाला देते तरी पण आतमध्ये जातो.
बाय बाय। उसको कोई फर्क नहीं पड़ रहा है, मेरे को जाने दो सिर्फ बाहर। अभी देख वो बराबर होशियार है। मम्मी बुला उसको, मम्मी बोल इसको। पप्पा उसको चिल्ला रहे कि आ, तो वो पप्पा को चिल्ला रहे बेटा। तू उभी आहे, तुझ्याकडे येऊ शकतो शायद। टाटा टाटा, वो वापस उसको बोल रहा है वापस लेके जा। बाय टाटा। हाँ, बाहर का रस्ता दिखा रहा है वो। हा पोरगा काय घरी यायला बघत नाही, नुसता बाहेरच आहे, घरात आणल्यावर रडतोय। स्वाती गेली आता घ्यायला, बघूया येतो की नाही। आमच्या घरात जागाच नाही बसायला, हे दोघं येऊन इथे का बसलेत काय माहित बाथरूमच्या समोर। आणि मी बाबूची हे बनवते, पेस्ट बनवते। पेस्ट बोलते त्याची काय बोलतो, बाबूचं जेवण बनवते। पण हे काय माहितीये तुम्हाला, ए स्वाती इसको क्या बोलते, पिटी पिटी। आता तुम्ही काय बोलतात मला माहिती नाही, पण मी पिटी बनवली माझ्या बाबूसाठी। खूप पाणी पाणी झालं, आता घट्ट करायला ठेवते मी। आज फर्स्ट टाइम तिथे ट्राय करते, कसं लागतं, खातो की नाही बघायला लागेल। काय करू या पोराचं मी, ती आतमध्ये हा पळतो आतमध्ये। ए तू बाहेरच राह रे बाबा। आमचा बाबू एन्जॉय करते बर्थडे, मितालीचा बर्थडे आहे। Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Kelly. क्या बोला तूने? Kelly. Happy birthday to you. May God bless you. May God bless you. Happy birthday dear Mitali. Happy birthday to you. कैलिप के सब फैन है यहाँ पे। हाई फाइव हाई फाइव हाई फाइव। छूट गया बच्चे लोग का। केक वगैरह खाया, मजा करके आए थोड़ा सा। हमारे कैलिप भी मजा करके आए, चकली खाके आया। चलो कैलिप बाय। अभी अपन डांस कर रहा है कैलिप। तिथे या काय डान्स संपतच आहे, सकाळपासून सारखी घेऊन डान्स करते। कैलिप गेलेला बर्थडे पार्टीमध्ये, स्वाती पण गेलेली त्याच्यासोबत। आणि त्याने भरपूर एन्जॉय केलं, त्याच्यात इथे भरपूर फ्रेंड्स पण झाले। सगळे ते कैलिपला बघायला एवढे एक्साइटेड असतात की कैलिप कधी येतोय, स्वातीला सारखं विचारत असतात। तर आता नेक्स्ट व्लॉगमध्ये आपण भेटूया। आता मी हा व्लॉग इथेच एंड करते, कारण की मी नंतर काही शूट नाही करू शकली, त्याला जेवण बनवलं वगैरे काहीच मी दाखवू नाही शकले, कारण की तो झोपून गेला जेवला त्याला। कारण की मी रात्री पण थोडीशी त्याला आंघोळ घालते किंवा थोडंसं असं बॉडी वाईप करून घेते, कारण की तो जेवण खूप घाण करतो बॉडी त्याची। तर त्याला आंघोळ घातली
आणि आता त्याला झोपून टाकलं. त्याला आज पॅम्पर पण नाही घातलं आहे मी, कारण की तो खूप झोपेत आलेला. तर नंतर डायरेक्ट झोपवला. आता जेव्हा पण उठेल तो तेव्हा मी त्याला नाईट सूट घालेल आणि पॅम्पर घालेल. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन कीप सपोर्टिंग, लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय बाय.